नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. ते म्हणते नाही कुठे पण जायचं नाहीये. बस कमळे, आता काही बोलू नको. तुलाही बदललीस ग. पैसा आला, हक्काची माणसं मिळाली, सगळंच तुला मिळालं ना. मग या निंगीची काय गरज आहे? मग मी तर इथे कशाला थांबू? मी चालली आता गावाला कायमची. निंगे, तुला जर मला सोडून जाणं सोपं वाटत असेल तर लगेच निघायचं. आत्ताच्या आता एसटी पकडायची आणि कडेकडेने लगेच गावाला निघायचं. माघारी सुद्धा बघायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे निंगे, तू गेली की तुझ्या माघारी मी आलेच. मी एकटी काय इथे राहू शकत नाहीये. तुझ्या मागे मी आलेच, बघतच राहा. मुळी म्हणते निंगे, तुझ्याशिवाय मला कोण आहे ग? खुशाल मला सोडून चालली आणि माझी माणसं मिळाली असं म्हणतीयस. कमळी निंगीला घट्ट अशी मिठी मारते आणि निंगी सुद्धा कमळीला मिठी मारते. आणि दोघींचं ते प्रेम असतं ते तसंच असतं, अजिबात कमी झालेलं नसतं. आता खूप रडत असते कारण तिची कमळी तिला परत मिळालेली असते. तुला असं कसं वाटलं ग तुला एकटीला पाडील? लहानपणापासून जसं कळायला लागले तसं आपण एकत्र आहे आणि आता तुला मोठं झाल्यावर एकटीला पाडील? काय निंगे विचार करते? खरंच डोक्यावर पडलीस काय ग निंगे? फिरलो, खाल्लं पिल्लं, मज्जा केली, सगळं काही एकत्रितपणे, आणि आता तुला एकटीला सोडील असं वाटतंय होय? गावातलं कोणी मला बावरून बोललं की तू आवाज चढवायची आणि त्यांना सुनवायची की आमच्या आवाला काही म्हणायचं नाही. माझ्याबरोबर माझ्यावरून सगळ्या जगाशी भांडायची आणि काय गये निंगे, सगळं विसरलीस? ठेच लागली की तुझ्या डोळ्यात पाणी असतं निंगे. कुठलं पुस्तक पाहिजे नसेल तर घरच्यांबरोबर भांडून ते पुस्तक आणून द्यायचीस. मी मुंबईला निघायला तयार झाले तर एका पायावर तयार झाली निंगे, कशाचाही विचार न करता. त्याचा काहीच विचार केला नाही निंगे, फक्त माझ्यासाठी मुंबईला आलीस. असं वाटतंय की तुला मी एकटी पाडले म्हणजे नक्कीच माझ्याकडून काहीतरी मोठी चूक झाली आणि ती चूक तुला खटकलीये. निंगे, काय चुकलंय मला सांगस तू आता. पुरीवर एवढा जीव आहे, तिला जर मला सोडून जावं असं वाटत असेल तर काय उपयोग आहे निंगे या मैत्रीचा? निंगे, तुला जर असं वाटत असेल इथे राहिल्याने आपली मैत्री तुटतीये तर आपण परत हॉस्टेलवर जाऊ. चल, मला सुद्धा इथे राहायचं नाहीये. तुला दुखावून निंगे मला इथे राहायचंच नाहीये. आत्ताच्या आता हॉस्टेलवर निघायचं. चल, सगळं सोडून तुझ्यावर यायला तयार आहे. निंगे, काही वाटलं तर सांग, पण असं सोडून जाऊ नको, कारण तुझ्याशिवाय मी राहू शकत नाहीये. निंगी आता रडायला लागलेली असते कमळीकडे बघून, कारण कमळी अजिबात बदललेली नसते. आई तशीच असती, निंगीवर प्रेम करणारी. परत एकमेकीला घट्ट अशी मिठी मारलेली असते. ही म्हणते, कमळी आपण कशाला आलो? शिकायला आलो ना इथे, मग शिकायचंच आहे आपण. शिक्षण सोडून गावाकडे जायचंय होय परत? माझा वाढदिवस विसरेल मी निंगे, पण तुझा विसरणं शक्यच नाहीये. कधीच विसरू शकत नाही मी तुझा वाढदिवस निंगे. तू विचार तरी कसं करतेस ग? तर कमळीचं निंगीचं भरपूर असं रडून झालेलं असतं. तेवढ्यात काय अनिका आलेली असते. हॅपी बर्थडे डिअर निंगी, हॅपी बर्थडे डिअर निंगी. म्हणते केक, मीच आणलाय केक. सगळी तयारी झाली तुझ्या वाढदिवसाची आणि तू म्हणतेस की वाढदिवस विसरलीस? काय निंगे, काही पण विचार करतेस? निंगीच्या चेहऱ्यावर इतका आनंद आलेला असतो की कमळी आहे तशीच आहे, अजिबात बदललेली नाहीये. आता कुठं निंगीला रिअलाइज झालेलं असतं की माझ्याकडून चूक झालीये, कमळी आहे तशीच आहे. 12 वाजता तुला सरप्राईज द्यायचं होतं ग निंगे. मला खरंच वाटलं की तू माझा वाढदिवस विसरली, म्हणून मला वाईट वाटला, कारण आतापर्यंत कधीच विसरली नाही. आता विसरली की काय असं वाटलं, म्हणून मी असा वेगळा विचार करायला लागले. खरंच कमळे, माझं चुकला. मी तुझ्याबद्दल असा विचार नको करायला होता. असू दे ग निंगे, म्हणते एकदा वाढदिवस साजरा करू मग तुला गिफ्ट देते. गिफ्ट सुद्धा आणलंय मी. का म्हणते निंगी, आधी आपण केक कट करूया. चलिये. तिघे मिळून केक कट करायला बसलेले असतात. हॅपी बर्थडे टू यू म्हणून छान असा केक कट केलेला असतो. निंगीलाही छान वाटतं आणि केक कट आता झालेला असतो. तर निंगी कमळीला केक भरवते, निकाला सुद्धा केक भरवते आणि छान असा निंगीचा वाढदिवस सेलिब्रेट झालेला असतो, जो का कमळीला आठवणीत असतो. पण निंगीला असं वाटलेलं असतं की ही सगळंच विसरलीये, माझा वाढदिवस, मला कशाचीच आठवण राहिलेली नाही. आणि कमळी छान अशा बोलायला लागलेले असतात. अनिका नाटक करते आणि लांब जाऊन उभी राहिलेली असते. कमळीचं लक्ष जातं की अनिका का लांब जाऊन उभी राहिली. म्हणते, अनिका काय झालं ग, का अशी येऊन उभी राहिली लांब? पाणी आलंय, नेमकी काय चाललंय अनिका? अनिका म्हणते, तुम्ही दोघी किती छान फ्रेंड आहे, मला कोणीच नाहीये फ्रेंड इतकं छान. कोणालाच ब्लेम करू शकत नाहीये, चूक माझीच आहे ना. मी तुमच्या इतकी चांगली वागले नाही म्हणून मला तुमच्या इतकी छान मैत्रीण मिळालीच नाही. म्हणते, ठीक आहे ग, जे झालं ते झालं, असं होतच राहतं. खरा दोस्त म्हणजे खरा मित्र कोण असतं माहितीये का? जो आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला चुका सुद्धा दाखवू शकतो आणि सुखादुःखात साथ देतो, तो खरा मित्र. चुका सुधारण्यासाठी मदत करतो, तो तर खरा मित्र. आणि मी आहे ना बेस्ट दोस्त आहे तुझ्या, अजिबात एकटं समजायचं नाही. अनिका तू. अनिका, निंगी, कमळी एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात आणि छान अशी मैत्री त्यांच्यामध्ये झालेली असते. फक्त यांच्या बाजूने मैत्री झालेली असते, अनिकाच्या बाजूने मैत्री वगैरे असं काही झालेलं नसतं. फक्त नाटक चालू झालेलं असतं. निंगी मात्र खूप हुशार असते. निंगीला हे अनिकाचे डावपेच कळत असतात. ती म्हणते, कमळी साधी बाबडी आहे, ती काही एवढे डावपेच खेळत नाही किंवा तिच्या डोक्यातही काही राहत नाही. अनिका मात्र महा पोहोचलेली चीज आहे, महा चॅप्टर. ही काहीतरी कपटीपणा करणार, कारस्थान करणार आणि माझ्या कमळीला इजा पोहोचवणार. ह्या अनिकाचा काही भरोसा नाहीये. निंगीने बरोबर ओळखलेलं असतं का आमची मैत्रीण होऊ शकते, ही गोष्ट मला पटतच नाहीये. सगळं काही अनिकाचं नाटक आहे आणि काहीतरी गाठायचं आहे अनिकाला, म्हणून आमच्या बरोबर मैत्रीचं नाटक करते ही अनिका. निंगेने अगदी बरोबर ओळखलेली असते ही अनिका
पण कमळी कुठेतरी तिला ओळखायला चूक केलेली असते आणि कमळी अगदी बिनधास्त मैत्री म्हणून तिला स्वीकारलेलं असतं. का आता तिच्या आजीच्या रूम मध्ये म्हणजे कामिनीच्या रूम मध्ये आलेली असते. कामिनी कुठल्या प्रश्नावर गहन असा विचार करत असते, टेन्शन आलेलं असतं. त्याने आजी काय विचार करते, कसलं एवढं टेन्शन आहे तुला? एक दिवस काय बाहेर गेले तर मनमानी कारभार सुरू झाला का? आणि का वा सगळंच मनाने वागायला लागलीयस ग. कशी वागतीयस तुझं तुला तरी कळतंय का? काय वागतीयस, काय करतीयस? आणि का मिठ्या काय मारतेस, केक काय भरवते, वाढदिवस काय साजरा करते, फ्रेंड काय खेळताय? आणि का जर अक्कल गहाण टाकलीयस काय ग? तू काय वागतीयस, काय करतेस, जरा अंदाज आहे का? कामिनी आता अनिकाला खूप बोललेली असते, जी काय वागली आहे ना खाली त्यावरून. असं विचारच कसं करू शकते ग मी, असं सगळं काही करू शकतेस तू? वेडी आहेस काय ग ग्रॅनी आजी? अनिकाला कामिनी म्हणते असा विचार का नाही करणार? तुझ्यामुळे आजपर्यंत खूप साऱ्या गोष्टी सहन केल्यात मी. तू केलेल्या गोष्टींचे व्रण अजून तसेच आहेत. त्यामुळे अजून काय मला परिणाम भोगायचे आणि असल्या गोष्टी तर अजिबात भोगायच्या नाहीये. आणि का जोरात म्हणते, नाहीतर काय करशील? अगे तू काय करशील सांग की. आणि का तू ग्रॅनीशी बोलती? हो तुलाच विचारतीये, तू काय करशील? का असं बोलतेस ग? परिणाम नाही भोगू शकत, हे नाही ते नाही. तू बोलतीस कशी आणि तू बोलूच कशी शकतीयस मला सांग सांग. काने आवाज वाढवलेला असतो आणि कामिनीला काहीही बोलत सुटलेली असते. आता रागिनी येते. रागिनी म्हणते, आणि का अगं तू काय करतेस, तुझं तुला तरी कळतंय का? रागिनी म्हणते, काय तमाशा लावलाय, कळतंय का तुम्हाला? मला विचारू नको, तुझ्या लाडक्या लेकीला विचार, मला अजिबात काही बोलायचं नाहीये. लाडक्या लेकीचे परिणाम आणि पराक्रम बघ जरा, जा. इंडोक येडपट कुठलची, मला शहाणपणे शिकवायला लागली. एक नंबरची बिन अक्कल पोरगी तुझी. त्या गोष्टी करत बसते, एकदम बावळट आहे ही पोरगी. येडपटपणाचा नुसता कळस आहे. कामिनी इतकी काय बडबड करत असते, इतक्या काय तिने सपाटा लावलेला असतो हिला बोलायचा. आणि का आणि रागिनी या कामिनीकडे बघतच थांबलेले असतात. ठीक आता कामिनीच्या अंगावर धावून गेलेली असते. येडपट? मला येडपट म्हणजे मी येडपट होय? ग्रॅनी आजी थांब थांब, कुणाला म्हटली येडपट? मी तुला सोडत नसते, तुला बघतेच मी. रागिनी आता अनिकाला म्हणते, थांब बच्चा थांब. थांब भीम नाही. ती मला एडपट बोलली ना, ती का बोलली मला बघूच दे. तर शांत हो ना अनिका, का अशी करतेस ग मूर्खासारखी? वेडी आहेस का जरा? मला कशी करते तुला माहितीये का? नाही ग राजा, ती तुझ्या प्रेमापोटी. प्रेम? एडपट म्हणजे प्रेम का? राग आलाय तिचा ठीक आहे, पण उशी बिशी दाबून तिला मारू नको प्लीज. उशी दाबून तिला मारू नको प्लीज. रागिनी आता तिला बजावून सांगत असते की तिला इजा होईल, असं काही करू नको, शेवटी तुझी ग्रॅनी आहे ती. का म्हणते, गेट आउट गेट आउट, माझ्या रूमच्या बाहेर लगेच व्हायचं. आणि का म्हणते, ही ग्रॅनी आजी ना माझ्या डोक्यात चालली. फारच बडबड करते मला. एडपट म्हणली, मला एडपट? ग्रॅनी आजी माझ्यावर डाऊट नव्हता घ्यायला पाहिजे. त्या गावच्या पोरींशी मी कधी मैत्री करू शकतेय का? कधीच नाही, नो नेव्हर. माझ्यावर डाऊट घेतीये ग्रॅनी आजी, तू हे बरोबर केलेलं नाहीये. इकडे आता ऋषीसन त्यांच्या नाश्त्याची तयारी चाललेली असते आणि साधनाने छान असा पायनॅपल शिरा बनवलेला असतो. प्राजक्ता म्हणते, साधना मावशी आज काही विशेष आहे का? खूप दिवसांनी पायनॅपल शिरा, वाव अमेझिंग. साधना म्हणते, खास काही नाहीये ओ, निंगीचा वाढदिवस. आणि गपचूप बसलेली असते की तिला कळतं आपण कोणाच्या समोर बोलतोय. साधना पटकन गप्प बसते. ऋषी म्हणतो, साधना मावशी निंगीचा वाढदिवस आहे, मला माहित नाही, तुम्हाला कसं माहितीये? साधना आता शब्द फिरवते. होळीला आली होती ना आपल्याकडं, तेव्हा सांगितलं तिने. हो साधना मावशी तशी बडबडी येते, कायमच बडबड करत असते. हो नक्की, तेव्हाच माहित झालं. साधनाने सगळी काही परिस्थिती सावरलेली असते आणि तिला कसं कळालं हे आता सांगून ती मोकळी झालेली असते. ऋषीला एक फोन आलेला असतो. ऋषी नाश्ताच करत असतो. ऋषी फोन घेतो, तर फोन नुसतं हॅलो म्हणतो, तर ऋषीला धक्का बसलेला असतो. तिकडून काय बोललेलं असतं पुढची व्यक्ती. ऋषी म्हणतो, काय? आलो म्हणून एका मिनिटात तिथून पळतच चाललेला असतो, अगदी घाईने. आणि त्याला म्हणते, ऋषी काय झालं, एवढा कसला धावपळ करत चाललाय तू? ही जरा अर्जंट, मी आलो की मग तुला सांगतो. ऋषी करते तोपर्यंत ऋषी काय निघून गेलेलं असतो. ब्रेकफास्ट तरी कर ऍटलीस्ट. तोपर्यंत ऋषी निघूनही गेलेलं असतो. आता मात्र नयन त्याला राग येतो की ऋषी असं ताटावरनं उठून का गेला. मात्र इकडे साधना मावशी असते, तीही विचार करते, माझी कमळी व्यवस्थित असेल ना, तिला तर काही झालं नसेल ना. छान अशा निंगी आणि कमळी तयार झालेली असतात आणि सगळ्यात आधी देवी आईच्या समोर येऊन आशीर्वाद घेत असतात देवी आईकडून. कारण निंगीचा वाढदिवस असतो, भरभरून असा देवी आईने आशीर्वाद द्यावा असं वाटत असतं. निंगीला खूप खूप हुशार कर, चांगल्या मार्काने पास कर आणि सगळ्या गावाबरोबर भांडण करू दे. आता या दोघींची हसी मजाक चाललेली असते, तेवढ्यात राजनही आलेले असतात. निंगे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू राजन काका. निंगे पटकन पाया पडलेली असते. राजन म्हणतात, सुखी राहा निंगे. तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट मागवलंय बरं मी. खूप छान असं गिफ्ट मागवलं, म्हणजे मी घेऊनच आले होते. तुला खरं सांगू का निंगे, खरं हे गिफ्ट अनिकाने तुझ्यासाठी मागवलंय. मी तिला म्हटलं की तू दे, पण तिला शंका आहे की तिने आणलेलं गिफ्ट तुला आवडतं की नाही किंवा तू घेते की नाही. म्हणून अनिका म्हटले, डॅड मी देत नाहीये, तू दे, निंगी तुझ्याकडून ते गिफ्ट घेईल. निंगीने घेतलेलं असतं ते गिफ्ट. अनिका म्हणते, निंगे बघितलंस का, अनिका सुधारली आहे, चांगला वागायचा प्रयत्न करतेय, तू विश्वास ठेव तिच्यावर, खरंच सुधारली अनिका.
कमीला फुल कॉन्फिडन्स असतो की अनिका सुधारली आहे. मुळे म्हणते हे नवीन कपडे घालून ये, मग आपण मंदिरात जाऊया. निंगी म्हणते हो मी आलेच. ती म्हणते नाही आत्ताच नाही घालणार आहे मी, मंदिरातून जाऊन येऊ मग घालेल मी. कमळी म्हणते ठीक आहे नंतर घाल. चल आता मंदिरात जाऊया आपण. राजन सुद्धा देवी आईचा आशीर्वाद घेतात. थोड्यात काय राजनला फोन आलेला असतो आणि राजनही आश्चर्याने काय असं म्हणतात की नेमकी हे काय झालंय. राजन सुद्धा आता घाईघाईने निघून गेलेले असतात. इकडे आता कामिनी, रागिनी, अनिका तिघींची मीटिंग भरलेली असते. अनिका आता समोर बसलेली असते कामिनीच्या आणि ग्रॅनी आजी हे बघ इथून पुढे एडपट, येडी असे शब्द मला वापरायचे नाही. मला चांगलं म्हणायचं आणि चांगलंच बोलायचं माझ्याशी. कामिनीने अगदी डोळे बंद करून टाकलेले असतात. अनिका आता लेक्चर द्यायला सुरुवात केली की थांबायचं नाव घेत नसते. रागिनी म्हणते आई ती काय म्हणते लक्ष देतं. मी हात जोडते सॉरी बाई आता एडपट तुला कधीच म्हणणार नाही मी एडपट. लगेच यांच्यामध्ये छान असं बॉन्डिंग तयार झालेलं असतं. परत कामिनी म्हणते अनिका त्या पोरींचं आणि तुझं कसं एकदम एवढं जुळायला लागलंय ग. अशी काय ऍक्टिंग करत होती ना, खरं खरं असं वाटत होतं खरंच मैत्री तुमची, खरंच प्रेम झालंय तुमच्यात. येडी का ग. मला सगळं खरंच वाटलं म्हणून संताप झाला ग माझा, म्हणून तुला बोलले राजा, नाही तर मी तुला बोलणार का असं. मी म्हणते बास हा विषय इथेच बंद करा, नाही तर अजून कुठल्या तरी दिशेला जाईल तो, त्यापेक्षा इथेच पुरे. बस 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 बंद करा आता. रागिनी आता कामिनीला म्हणते तू गावाला गेली तिथे काय काय घडलं, तू तिथे काय तपास लावून आली, काय सगळं काय सांगतीस का. कामिनी म्हणते हो 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 सगळं काही सांगतेय मी, मला आधी चहा घेऊ दे आणि चहा घेता घेता मी सगळं काही सांगते. ठीक आहे बाई घे चहा आणि चहा घेता घेता सांग नक्की गावाला जाऊन काय कळालं किंवा तिथे जाऊन तू नक्की काय केलंस. कामिनी आता चहाचा कप हातात घेते आणि म्हणते चहा घे आणि सांग बरं पटकन. त्या कमळीच्या गावी गेले. तिच्या गावी तिचं कोणीच नाहीये. ती ज्या वेळेला मुंबईला निघून आली ना त्या वेळेला तिची आई सुद्धा मुंबईलाच निघून आलेली आहे, अगदी कमळीच्या पाठीपाठ लगेच पाठीमागे चाललेली आहे. गावाला कमळीचं असं कुणीच नाहीये. मी म्हणते तू दुसरा एक मुद्दा असा आहे ना की म्हणजे आणि इकडे तिकडे कुणी आहे का बघते आणि हळूच बोलायला लागलेली असते. तुम्हाला तर माहितीच आहे चांगलं, राजनची पहिली बायको आहे तिचं घर मी जाळलं होतं हे सगळ्यांनाच माहिती बरोबर. ज्या गावात गेले ते तेच गाव आणि आता चौकशीसाठी गेले तेही तेच गाव, म्हणजे कमळीचं आणि राजनच्या पहिल्या बायकोचं गाव एकच आहे. लोक म्हणत होते त्यांचं घर जाळलं मग तिच्या कायमची गावाला निघून गेली, ती कमळीची आई आहे. म्हणजे मुलींनो तुम्हाला याचा अर्थ कळतोय का. आता कामिनी, रागिनी आणि अनिकाला यांना फोडून विस्तारितपणे सांगते की जे घर मी जाळलं त्या राजांच्या पहिल्या बायकोचं होतं आणि तेच घर कमळीचे असे लोक म्हणत होते. म्हणजे कमळी राजनचीच मुलगी आहे सख्खी. याचा अर्थ असा निघतो, तुमच्या लक्षात येतंय का. आपण शोधायला गेलो कमळीचे आई वडील पण निघाले राजनची मुलगी. म्हणते ग्रॅनी आजी म्हणून तुला काही काम देत नाही, एक काम धड करत नाही. ती डॅडची मुलगी कशी असेल ग गावछाप. आता मी तुला एडपट बोलू का तुला एडपट. तुला जे काही काम देते ना तू व्यवस्थित आणि पूर्ण करतच नाही, अर्धवट काम करून पचका करून येत असते नेहमीच. गिनी म्हणते आणि काय सॉरी म्हण तिला, तुझी ग्रॅनी आजी आहे ती, तुझ्यापेक्षा मोठी आहे ना. ओके सॉरी. कुठून तपास लावतीये खरं काय खोटं काय तोच तपास चालू आहे. लगेच नका निष्कर्षावर जाऊन पोहोचू. मी काय इतक्या लवकर थोडी हार मानणार आहे, मी सुद्धा प्रयत्न करतीच आहे ना. कामिनी म्हणते चाललेत ग माझे प्रयत्न, थांबा तुम्ही कॉफी पी ना. आणि का म्हणते नाही मी कॉलेजलाच पिल, आता मी चालली मला उशीर होतोय. रागिनी आणि कामिनी बसलेले असतात. अनिका कॉलेजला लेट होतंय असं सांगून आता चाललेली असते. अगदी घाईघाईने अनिका सुद्धा जाते. आता नयनतारा काहीतरी मीटिंग वगैरे चाललेली असते तिची. आता परत सुरू केलेला असतो शोध. नयनताराने ऋषीसाठी मुलगी शोधायची आणि लवकरात लवकर ऋषीचं लग्न लावून द्यायचं. जो कोणी स्थळ दाखवत असतो त्याला असं म्हणतात की इनामदाराच्या घरादाराला शोभेल अशी सून काहीतरी पाठवा, म्हणजे मलाही जरा बरं वाटेल ना. नाही तर उगाच तुम्ही पाठवणार आणि मी प्रत्येक वेळेला नाही म्हणणार, हे बरं पडत नाही ना. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना शोभेल आम्हाला अशीच काहीतरी मुलगी दाखवलीत तर बरं होईल. आता हे नयनताराचं बोलणं साधनाने ऐकलेलं असतं ना. आता म्हणजे देवळात चाललेली असते तेव्हा ताट वगैरे घेऊन नयनताराच्या समोर उभी राहिलेली असते. जी मुलगी आम्ही पसंत करून ऋषी त्याच मुलीशी लग्न करणार याची खात्री आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला बिनधास्त स्थळ दाखवा, आम्हाला जी मुलगी पटेल ना तिच्याशी आमच्या ऋषीचं लग्न लावून द्यायचंय. आता हे सगळं काही साधनाने ऐकलेलं असतं आणि साधनाला माहिती असतं की ऋषी कमळीवर प्रेम करतो आणि नयनतारा त्याच्यासाठी तर मुली शोधताय. नयनताराचं सगळं बोलणं झालेलं असतं. आता ती फोन बंद करते. साधनाने नयनताराकडून परमिशन घेतलेली असं देवळात जाऊन येते आणि ती देवळात जायला निघालेली असते. इकडे आता प्रिन्सिपल वॉचमनवर चिडलेले असतात. तू वॉचमन ड्युटी करतो की झोपा काढतो रे, तुला इथे कशासाठी ठेवलंय, झोपा काढायला ठेवलंय का, तुझी ड्युटी व्यवस्थित बजावता येत नाही का तुला, तूच व्यवस्थित काम केलं असतं तर आत्ताचा हा प्रकार घडलाच नसता. तरी ते कोण आलं होतं सांग,
आता राजन ऋषी सगळे चाललेले असतात कारण सिरियस मॅटर असतो. म्हणतो शांत बसा, या केबिनच्या किती चाव्या आहेत? सगळ्यात महत्वाचं या केबिनचं सीसीटीव्ही फुटेज बघू की आपण कालचं. आणि कोणी चोरी केली आहे ना, ज्या चावीने चोरी केली असणार आहे किंवा कमळीच्या, कारण 2 चाव्या आहेत आणि चावीशिवाय काय लॉक उघडू शकत नाहीये. प्रिन्सिपल सर शांतपणे विचार करा, आपण सगळं काही सीसीटीव्ही वगैरे बघूया. राजन म्हणतात उगाच हायपर होऊन उपयोग नाहीये, शांतपणे विचार केला तर सगळं काही सॉल्ट आउट होईल. ऋषीलाही टेन्शन आलेलं असतं की आता चोरी तर झालेली आहे, आता करायचं काय किंवा कुणावर आळ येणार. राजन म्हणतात कमळी कुठे आहे मला माहितीये, मी आत्ता जातो आणि लगेच त्या कमळीला घेऊन येतो. राजन आता कमळीला आणण्यासाठी चाललेले असतात कारण कमळी मंदिरात गेलेली असते. इकडे आता प्रिन्सिपल सर, तो वॉचमन आणि ऋषी खूप टेन्शन मध्ये असतात आणि आता नक्की काय होणार याचा विचार करत असतात. मंदिरामध्ये निंगे आणि कमळी आलेले असतात आणि आता फूल वगैरे घेतात देवी आईच्या पाया पडायला. आणि तिथेच आता साधना येणार असते आणि यांना घेण्यासाठी तिथे आता राजन सुद्धा येणार असतात. तिथे पूजेचं ताट घेतलेलं असतं आणि आता मंदिरात कमळी चाललेली असते. मंदिरात ना भजन वगैरे चाललेलं असतं, छान असं वातावरण असतं मंदिरात. अगदी सकाळी सकाळी कमळी आणि निंगी जातात, आता दर्शन वगैरे घेत असतात. तेच आता आपली गौरी सुद्धा आलेली असते, म्हणजे साधना आलेली असते. कमळी आणि निंगी आतमध्ये येतात मंदिरात आणि त्यांच्या मागून लगेच आता साधना सुद्धा आलेली असते. निंगी आणि गौरी एकाच मंदिरात एका पाठोमाग उभे राहिलेले असतात. आता साधनाला माहित नसतं इथं कमळी आहे आणि कमळीला माहित नसतं की इथे माझी आई आहे. निंगी आणि कमळी त्या मंदिरात सगळ्या देवांची छोटी छोटी मंदिरं असतात, सगळ्या देवांच्या पाया पडत असतात एक एक करून आणि त्यांच्या मागे साधना सुद्धा असते. आता साधनाने ताट आणलेलं असतं, ती गुरुजींकडे देते. माझ्या मुलीच्या नावानं शांती पूजा करायची आहे, तेवढी पूजा करा म्हणजे शांती मिळेल. साधनाने सगळं सामान वगैरे आणलेलं असतं आणि आता तिच्या मुलीच्या नावाने तिला पूजा करायची असते, तेही गुरुजींच्या हाताने. गुरुजी म्हणतात त्या नारळ तडा गेलाय, हा नारळ पूजेसाठी चालणार नाहीये, दुसरा नारळ घेऊन या, मग आपण इथे बसून पूजा करूया. म्हणते हो गुरुजी, मी लगेच जाते आणि नारळ घेऊन येते, लवकर घेऊन या, उशीर करू नका. निंगी आणि कमळी देवाचं दर्शन घेतात. आता सगळं झालेलं असतं त्यांचं, माघारी फिरतात. आता ऋषी आणि प्रिन्सिपल तोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज चेक करत असतात की नेमकी काल कोण आलं होतं. ऋषी म्हणतो भुरटा चोर दिसतोय का हा? प्रिन्सिपल म्हणतात नाही नाही, भुरटा चोर नाहीये. अगदी सराईतपणे केबिन उघडून तो आतमध्ये आला. डायरेक्ट बॉक्स कुठे माहिती होत त्याला, बॉक्स उचललाय आणि तो चाललाय, म्हणजे त्याला सगळी केबिनची माहिती, म्हणजे कोणीतरी आपलंच आहे. ऋषी सर लक्षात येतंय का? आता नारळ आणण्यासाठी परत माघारी आलेली असते. अशा दुकानात विचारा, माझ्याकडे नारळ नाहीये. कमळी आणि निंगी आता पाया पडून झालेलं असतं आणि ते आता हळूहळू बाहेर यायला लागलेले असतात मंदिराच्या. ना आता नारळ बघत असते पण त्या दुकानावरची नारळच संपलेली असतात. ना आता सगळीकडे शोधत असते पण तिला काही नारळ मिळत नाही. ती हळूहळू आता पुढे चाललेली असते नारळ शोधण्यासाठी. कमळी आता मंदिरात गुरुजींच्या समोर बसते आणि हिचा वाढदिवस आहे, हिच्या हातून पूजा करायची. गुरुजी पूजा करता का? गुरुजी म्हणतात हो. बाळा एक आई आली आपल्या मुलीसाठी पूजा घालायला, त्यांची पूजा सुरू केलीये मी, पण नारळ नाहीये ना म्हणून त्या नारळ शोधायला गेल्यात. खूप कमी आहे, वेळेत जर पूजा झाली नाही तर त्यांची पूजा व्हायला जाणार. निंगी म्हणते आमचा नारळ घ्या की. गुरुजी म्हणतात बरं. आता ते नारळ घेतलेलं असतं आणि गुरुजी पूजा सुरू करणार असतात. गुरुजी विचारतात बाळ तुझं नाव काय? कमळी म्हणते कमळी. आणि गुरुजी आता पूजा करायला सुरुवात करतात. आता मात्र गुरुजी नेमकी कुणाच्या नावाने पूजा करणार आणि साधनाला नारळ मिळणार का, की त्याच मंदिरात राजन, कमळी, साधना एकत्र येणार आणि एकमेकांच्या समोर उभं राहणार? नेमके मित्रांनो पुढच्या भागात काय होणार आहे हे बघणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण खरं तर साधना आणि राजन पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर येणार असतात, म्हणजे साधनाला माहित नसतं की हे दोघे इथे आहे. ते अगदी सहज त्यांच्या समोर येणार का? आणि कमळी, साधना ज्या मुलीच्या नावाने पूजा करायची म्हणजे कमळीच्या, तिच्याच ताटातला नारळ बरोबर तिच्या पूजेसाठी आलेला असतो. सगळं काही हे देवाने केलेलं असतं. आईला नारळ मिळत नसतो, तो मुलीने नारळ ठेवलेला असतो आणि कमळीच्या नावाने जी पूजा असती ती अगदी व्यवस्थित अशी संपन्न होणार असते. बघू आता यांची भेट होणार का, की अजून काहीतरी विचित्र कमळीच्या आयुष्यात घडणार? मित्रांनो हे सगळं जर बघायचं असेल आपल्याला तर आपल्याला बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.